नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना माहिती आहे, सोमवार ते शुक्रवार ज्या 5 वहिनी जिंकतात त्या शनिवारच्या भागात पुन्हा या खेळामध्ये सज्ज होतात. पण या आठवड्यात 4च वहिनी या खेळामध्ये खेळणार आहेत. कारण वटपौर्णिमेनिमित्त समस्त तळवलकर परिवाराला आपण भेटलो होतो. त्यामुळे आता 4 वहिनी आणि त्या 4 वहिनींमधून कोणत्या वहिनी आजच्या भागाच्या विजेत्या ठरणार, कोण पटकावणार हिऱ्याची अंगठी, ते सुद्धा काही वेळात स्पष्ट होणार. या वहिनींनी पैठणी जिंकल्यानंतर नेमकं कसं काय त्यांना वाटलेलं आहे आणि त्याचबरोबर घरच्यांनी त्यांचं स्वागत अभिनंदन कसं केलेलं आहे, अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. सुरुवात करूया आजच्या भागाला. स्वागत करूया पंतनगर घाटकोपर पूर्व इथे जिंकलेल्या प्रिया घाग वहिनींचं. नमस्कार वहिनी. नमस्कार. स्वागत आहे तुमचं या आता अंतिम खेळामध्ये. त्या दिवशी जेव्हा तुम्ही जिंकलात, पैठणी जिंकली, आम्ही निघून गेल्यानंतर सगळ्यांनी कसं काय अभिनंदन केलं तुमचं? सगळ्यात जास्त तर आनंद माझ्या आईला आणि माझ्या सासू सासऱ्यांना झाला. हां, ते खूप खूप खुश झाले. फोन वगैरे आले की नाही तुम्हाला? फोन खूप जणांचे आले हो काय? अभिनंदन करण्यासाठी. मग तुमचं अभिनंदन. मग तुम्ही दिवसभर फोनवर होता? दिवसभर नाही, मग जॉबला गेला होता. मग तिकडे पण कळलं सगळ्यांना? होय, सगळ्यांना कळलं. अरे वा. मग आज सांगून आलाय थांबा आता हो. हिऱ्याची अंगठी घेऊनच येते म्हणून? मग सांगूनच आली आहे. तुम्ही सांगूनच आलाय? होय. चला, वहिनीने सांगितलेलं आहे हिऱ्याची अंगठी मीच घेऊन येणार. तरी सुद्धा आता पुढच्या वहिनींचं आपण स्वागत करणार आहोत. पंतनगर घाटकोपरच्याच प्रीती भोसले वहिनींचं स्वागत करूया यानं. तुम्ही काय घाबरत आलात का? नाही ना. मग प्रॅक्टिस कोणी मिस्टरांनी घेतली? नाही. काय हो? हां, नाही. बरं मला सांगा, तुमचं फोटो सेशन केलं की नाही? नाही, कारण की घरात सगळे पाहुणे हे होते, मग तसा टाईमही नाही भेटला. कारण की सगळे खुश होते, सगळ्यांना म्हणजे काय करावं आणि काय नाही असं झालेलं होतं. कारण की मी घरात पहिला आमचा असा प्रोग्राम झालेला आहे की मी घरात सगळ्यात पहिली पैठणी असं होम मिनिस्टरमध्ये आले. त्यामुळे घरी एकदम सगळे खुश होते. आनंदाचं वातावरण. हो. बरं मला सांगा, बाबांचा फोन आला की नाही? नाही, अजून तरी नाही. खरंच बाबा पटकन कधी आले तर कसं वाटेल? खूप आनंद होईल, कारण की तेच माझे प्रिय आहेत. खूप आठवण पण येते त्यांची. तुम्ही कधी फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला? अजून तर नाही. का नाही केला? कारण की सध्या रागात आहेत आणि जस्ट आमचे आता 2 ते 3 महिने झालेत लग्नाला. अच्छा, आत्ताच लग्न झालंय, हो. त्याच्यामुळे ते रागात आहेत. हां. प्रयत्न करूया. पण त्यांना माहिती पडलेलं की मी होम मिनिस्टर मध्ये भाग घेतलेला. हां, हां. हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं? हो. त्यांनी बघितलं का? काय त्यांनी कळलं? बघितलं नाही, कारण की ते कामावरती होते. मग घरी आईने वगैरे बघितलं? आईने पण नाही बघितलं, कारण की त्यावेळी आई मार्केटमध्ये होती. आई मार्केटमध्ये होती. काळजी करू नका, बघतो मी जाईन त्यांच्याकडे. मुलुंड पोलीस स्टेशनला आहेत ना ते? हो. नक्की मला कुठे ना कुठेतरी ते नक्की भेटणार आहेत आणि मी त्यांच्याशी संपर्क साधून वहिनी तुमची आणि त्यांची भेट घालून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला माहित नाही काय होईल, पण प्रयत्न मात्र नक्की करणार आहे. वहिनी अभिनंदन, तुमचं स्वागत, तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता यानंतर स्वागत करूया आपण प्रभादेवीच्या स्वाती तोडणकर वहिनींचं. वा वहिनी, काय छान नाचलात. हा, मला तर असं वाटलं की हातात चंद्र पकडलाय आणि वहिनी नाचतायत. बरं नंतर काय बोलले का हो तुम्हाला मी गेल्यावर? खरं सांगा. सगळे चिडवत होते आम्हाला. काय काय चिडवत होते? आता रोज जाणार का चंद्र बघायला? असं चिडवत होते? मग तुम्हाला घेऊन गेले की नाही मिस्टर? छे नाही. अजून नाही? अजून एकटेच जाता चंद्र बघायला? हा, बरं. पण कसं आनंद झालाय? खूप आनंद झाला. तुमच्या तर घरात 2-2 पैठण्या आल्यात. हो, तो पुष्कळच आनंद झाला. काय योगायोग आहे. यांच्याच घरी एक साधारणतः 3 वर्षापूर्वी गेलो होतो यांच्या मोठ्या जाऊबाईंकडे. त्यांनी पैठणी जिंकली होती आणि त्यामुळे त्यांना नेहमी चिडवायच्या, बघ माझ्याकडे पैठणी आहे तुझ्याकडे नाही. मग वहिनी म्हणाले थांबा आता मी पण पैठणी मिळवते, आणि वहिनीने पण पैठणी मिळवली. हो ना? हो. अभिनंदन वहिनी, हसत राहा. चला आता यानंतर आपण स्वागत करूया अंधेरी पश्चिम 4 बंगला इथल्या रेश्मा अर्गेकर वहिनींचं.
या गाण्यावरती तुम्ही जो काय आता रॅम्पवॉक केलाय तो फार छान होता. हा रॅम्पवॉकच होता की नाही तो? किती छान केला. बहिणी काय वाटतंय तुमच्याकडे काय झालं? आमच्याकडे घरच्यांना खूपच आनंद झाला, मित्रमैत्रिणींना आनंद झाला आणि नातेवाईकांना आनंद झाला. पण सगळ्यात जास्त एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की ज्या मैत्रिणींना मी वर्षानुवर्ष कधी फोन केला नव्हता अशा माझ्या जुन्या मैत्रिणींना फोन करून मी ही गोष्ट सांगितली आणि तो आनंद काही वेगळाच होता. अरे वा. मग आता वहिनी आज हिऱ्याच्या अंगठीसाठी तुम्ही खेळणार आहात. नियम सोपे आहेत. आधी एक खेळ होणार. त्या खेळामध्ये ज्या वहिनी सगळ्यात मागे असणार त्यांना या पहिल्या टप्प्यावरती खेळ सोडावा लागणार. मग तिघींमध्ये पुढच्या टप्प्यावर खेळ होईल. त्यामध्ये एक जण मागे राहणार आणि मग जिंकलेल्या 2 वहिनींमधून ती हिऱ्याची अंगठी कोण पटकावणार यासाठी चढाओढ सुरू होणार. तेव्हा या चौघींनाही आपण टाळ्या वाजवून सगळेजण शुभेच्छा देऊया. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत या खेळाला. पण त्याआधी मला जरा तुमच्याकडनं उखाणा ऐकायला आवडेल. होम मिनिस्टरच्या स्पर्धेला रंग चढणार, आजची हिऱ्याची अंगठी अर्गेकरांची सूनच जिंकणार. होम मिनिस्टरच्या निमित्ताने आदेश भाऊजींनी आणली पैठणीची शान. सचिनरावांचं नाव घेते, मीच पटकवणार अंगठीचा मान. पांढरा धागा त्याला पिवळ्या गाठी. अमरदीपरावांचं नाव घेते होम मिनिस्टरचे हिऱ्याच्या अंगठीसाठी. पतिव्रतेचे व्रत घेऊन नम्रपणे वागते, हिऱ्याची अंगठी मीच जिंकणार, आशीर्वाद मागते. अरे वा वा वा, छान. चला, उखाणे तर चौघींनी घेतलेले आहेत. चला सुरुवात करूया मग आता पहिल्या खेळाला. या खेळामध्ये वहिनी मग खेळ सोपा आहे. ही जी वस्तू आहे ती इथे आपण उभं राहायचं. दोऱ्याला बांधलेली ही वस्तू आणि समोर मधोमध ठेवलेली दुसरी वस्तू. इकडनं ही अशी सोडायची की ती वस्तू उडाली पाहिजे. 5 संधी मिळणार. माझी पहिली संधी तर वाया गेली. आता कदाचित बरोबर येईल. दुसरी पण वाया गेली. वाटायला सोपं वाटतंय पण ते तितकं सोपं नाही. एक अशा पद्धतीने प्रत्येकीला 5-5 संधी मिळणार आहेत. तेव्हा बघायचं आहे कोणाची गुणसंख्या जास्त होते. ज्या तिघींची गुणसंख्या जास्त त्या पुढच्या खेळात जाणार. या खेळाची सुरुवात करूया प्रिया घाग वहिनींपासून. 1 2 3. 1 2 3 5. वहिनी गुणसंख्या 5. आता यानंतर काय होतंय बघूया. स्वागत करूया आता प्रीती भोसले वहिनी. 1 2 3. 1 2 1. 3 1. 4 2. 5 2. खूप छान प्रयत्न. 2 ही गुणसंख्या. स्वागत करूया स्वाती तोडणकर वहिनींचं. 1 2 3. 1 2 3 4. वहिनी अभिनंदन. 5 ही गुणसंख्या. आणि यानंतर अर्गेकर वहिनी आता काय करतात ते बघूया. 1 2 3. 1 2. ओ 4 2. 5 3. 5 3. शेवटच्या क्षणी निकाल आपल्या समोर स्पष्ट झाला. आणि जर आपण बघितलं तर या खेळामध्ये आता भोसले वहिनींना खेळ सोडावा लागणार आहे. कारण त्यांची गुणसंख्या 2 आणि शेवटच्या क्षणी अर्गेकर वहिनींनी गुणसंख्या 3 केली. शेवटची संधी होती आणि त्यामुळे भोसले वहिनी तुम्हाला आत्ता हा खेळ इथे सोडावा लागणार आहे. पण हसत राहा, आनंदी राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.